महाभारतातील असे काही शाप ज्या शापांमुळे आपण कलियुगातही त्याचे परिणाम भोगत आहोत, ते शाप कोणते? 1. युधिष्ठिराने सर्व स्त्री जातीला दिलेला शाप. महाभारतातील युद्धात जेव्हा अर्जुनाने महारथी कर्णाचा वध केला, त्यावेळी माता कुंती कर्णाच्या पार्थिवाजवळ बसून विलाप करू लागली. आपली माता कर्णाच्या मृत्यूमुळे एवढी दुःखी का आहे हे पांडवांना समजलेच नाही. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने माता कुंतीला विचारले, आपल्या शत्रूचा मृत्यू झालाय, यासाठी माते तुम्ही विलाप का करत आहात? तेव्हा माता कुंतीने पांडवांना जाऊन कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले. तसेच तो तुमचा मोठा भाऊ होता असेही कुंती म्हणाली. जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळली, ते फार दुःखी झाले. धर्मराज मातेला म्हणाला, माता, तुम्हाला माहीत होतं कर्ण आमचा मोठा भाऊ आहे, मग तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवली? तुम्ही मौन पाळलं, पण त्यामुळे आम्ही आमच्या भावाचे मारेकरी झालो. म्हणून या कुरुक्षेत्रावर उभा राहून धरती, आकाश आणि दिशांना साक्षी मानत सर्व स्त्री जातीला असा शाप देतो की जगातील कोणती स्त्री महत्त्वाची गोष्ट कधीच गोपनीय म्हणजे लपवून ठेवू शकणार नाही. 2. ऋषी शृंगींनी परीक्षित राजाला दिलेला शाप. असे म्हणतात, 36 वर्षे पांडवांनी हस्तिनापुरावर राज्य केले. जेव्हा पांडव आपल्या शेवटच्या स्वर्गारोहण यात्रेला निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व राज्याची धुरा अभिमन्यूचा पुत्र परीक्षित यांच्याकडे दिली. राजा परीक्षितच्या अधिपत्याखाली सर्व प्रजा सुखाने नांदत होती. एके दिवशी परीक्षित राजा जंगलात गेला असताना त्याला तिथे शमक नावाचे ऋषी दिसले, जे त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते आणि मौन व्रतात होते. त्यांच्याशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न करून देखील त्यांनी त्यांचे मौन व्रत सोडले नाही. तेव्हा परीक्षित राजाने रागाने त्यांच्या गळ्यात एक मेलेला साप टाकला. जेव्हा ही गोष्ट ऋषी शृंगी यांना समजली, तेव्हा क्रोधित होत त्यांनी राजा परीक्षितला शाप दिला. 7 दिवसात तक्षक नागाच्या दंशाने त्याचा मृत्यू होईल. राजा परीक्षितच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरुवात झाली, कारण कलयुगात एवढे साहस नव्हते की तो कोणावरही हावी होऊ शकेल. या शापामुळेच आपण कलयुगाचे परिणाम भोगत आहोत. 3. भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेला शाप. महाभारताच्या युद्ध समाप्तीनंतर चिडलेल्या अश्वत्थामाने झोपलेल्या पांडव पुत्रांना मारून टाकलं. हे समजल्यावर पांडवांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होता. महर्षी वेदव्यासांच्या आश्रमामागे अश्वत्थामा लपून बसला होता. त्याने अर्जुनाला पाहताच ब्रह्मास्त्र सोडले. ते पाहून लगेचच अर्जुनाने देखील ब्रह्मास्त्र सोडले. महर्षी व्यासांनी दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकांना धडकण्यापासून थांबवली आणि दोघांनाही आपापले ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितलं. अर्जुनाने त्यांचे ब्रह्मास्त्र परत घेतले, परंतु अश्वत्थामाला ते अस्त्र परत घेण्याची विद्या ठाऊक नव्हती. त्याने अस्त्राची दिशा बदलून ते अभिमन्यूच्या पत्नी उत्तरा हिच्या गर्भावर सोडले. अश्वत्थामाचे हे निंदनीय कृत्य पाहून श्रीकृष्ण क्रोधित झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला आणि त्याला भयंकर शाप दिला. तुझ्या डोक्याची जखम तशीच भळभळत राहील. तू पृथ्वी तलावर भटकत राहशील. तुला कोणाशीही बोलता येणार नाही. तुझ्या जखमेच्या दुर्गंधीमुळे कोणताही मनुष्य तुझ्या जवळ येणार नाही. दुर्गम जंगलातच तू राहशील. असं म्हणतात, आजही अश्वत्थामा तेल मागतो आहे आणि पृथ्वी तलावर भटकत आहे. 4. मांडव्य ऋषींनी यमराजाला दिलेला शाप. एकदा एका राजाने न्यायदानात चूक केली आणि त्यांना सुळीवर चढवण्याचे आदेश दिले, परंतु खूप वेळ सुळीवर चढवून देखील त्यांचे प्राण गेले नाहीत. तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने ऋषींना सुळीवरून खाली उतरवून आपल्या चुकीची क्षमा मागितली. त्यानंतर मांडव्य ऋषी यमराजाकडे गेले आणि त्यांनी यमाला विचारलं, मला कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळाली? त्यावर यमराज म्हणाले, तुम्ही 12 वर्षाचे होते तेव्हा एका छोट्याशा किड्याच्या शेपटीमध्ये सुई घुसवली होती. याच कारणामुळे त्यांना ही शिक्षा मिळाली. त्यावर मांडव्य ऋषी म्हणाले,
12 वर्षाच्या वयात कोणाला धर्म अधर्म या गोष्टींची जाण नसते, पण तू खूप लहान गोष्टीसाठी मला शिक्षा दिलीस, म्हणून मी तुला शाप देतो की तुला क्षुद्र योनीत दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणूनच महाभारतात यमराजाला विदुराच्या रूपात जन्म घ्यावा लागला. 5. उर्वशीने अर्जुनाला दिलेला शाप. जेव्हा अर्जुन दिव्य अस्त्राच्या प्राप्तीसाठी स्वर्गलोकी गेला होता, तेव्हा उर्वशी नावाची अप्सरा अर्जुनाकडे आकर्षित झाली होती. ही गोष्ट जेव्हा तिने अर्जुनाला सांगितली, तेव्हा अर्जुनाने नम्रपणे तिला सांगितले, तुम्ही मला माते समान आहात. हे ऐकून उर्वशी अतिशय क्रोधित झाली आणि अर्जुनाला म्हणाली, नपुंसक माणसासारख्या अर्जुना, मी तुला शाप देते की तू खरंच नपुंसक होऊन स्त्रियांमध्ये नर्तक बनून राहशील. हा शाप ऐकून अर्जुन भयभीत झाला आणि त्याने सगळी गोष्ट इंद्रदेवाला सांगितली. इंद्रदेवाच्या सांगण्यावरून उर्वशीने शापाचा अवधी 1 वर्षाचा केला. तेव्हा राजा इंद्राने त्याला दिलासा देत सांगितलं, हाच शाप तुझ्यासाठी 1 वर्षाच्या अज्ञातवासात वरदान ठरेल. अज्ञातवासात असताना नर्तकीच्या वेशामुळे कौरवांपासून तू सुरक्षित राहशील. असे हे महाभारतातील काही शाप ज्यांची प्रचिती आपल्याला आजही येते.